नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांनी घेतली गोदापात्रामध्ये उडी, याच्या निषेधार्थ राहुरी बंदची हाक। निसीम साई भक्त शिवप्रिया कौशिक यांनी साईंच्या चरणी स्वतःची किडनी दान करण्याचा घेतला निर्णयाचं होतंय सर्वत्र मोठं कौतुक। पांढऱ्या दुधामधील काळे भोके कोण याचा शोध लागेल, सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। आणि राहुरी तालुक्यातील हरिभक्त पारायण सोनाली तागड यांची तहसीलदारपदी निवड। राष्ट्रीय समाज पक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं सौ तागड यांचा सत्कार। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असणाऱ्या आंदोलनामध्ये सोमवारी गोदावरी नदीमध्ये काकासाहेब शिंदे या तरुणानं जलसमाधी घेतली। याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी एकत्र येत पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुधवारी शिवसेना मराठा एकीकरण छावा संघटनेच्या वतीनं राहुरी तालुका बंदची हाक देण्यात आली। याला मोठा प्रतिसाद मिळालाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शहीद झालेले काकासाहेब शिंदेचं बलिदान व्यर्थ जाणार नाही। आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सोमवारी गोदावरी नदीमध्ये काकासाहेब शिंदे या तरुणाचा बळी गेला। याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी एकत्र येऊन पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुधवारी शिवसेना मराठा एकीकरण छावा संघटनेच्या वतीनं राहुरी तालुका बंदची हाक देण्यात आली होती। 24 जुलै रोजी राहुरीच्या बाजारपेठेमधील व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवले होते। आंदोलनकर्त्यांनी शहरामधनं फेरी काढून शिवाजी चौकामध्ये निषेध सभा घेतली आहे। यावेळी छावा संघटनेचे देवेंद्र लांबे म्हणाले की मराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। मंगळवारी झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान काकासाहेब शिंदेचा 57वा बळी आहे। आंदोलनाची पूर्वकल्पना जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती, मात्र पुरेसा बंदोबस्त देण्यात आला नाही। एका तलाट्याच्या भरोशावरती आंदोलनाची जबाबदारी ढकलण्यात आल्यामुळे शिंदेचा बळी गेलाय। गोदावरी नदीच्या पुलावरती आंदोलन सुरू असताना नदीपात्रामध्ये काकासाहेब शिंदेचा नाहक बळी गेलाय। त्यामुळे राज्याचे गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लांबे यांनी केली आहे। यावेळी अरुण बाबळे म्हणाले की बळी गेलेला काकासाहेब हा शहीद झाला आहे। शासनानं शिंदेच्या कुटुंबाला मदत करावी। मराठ्यांचं आंदोलन हे सुनामीचं पूर्व लक्षण आहे। ही सुनामी आली तर मराठ्यांच्या तरुणांचा बळी न जाता सुनामीमध्ये मुख्यमंत्र्यांचा बळी जाईल असा इशारा बाबळे यांनी दिलाय। मराठा आंदोलन दडपण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा भरती दरम्यान 16% भरती राखून ठेवण्याचं गाजर दाखवलं असं मराठा एकीकरणचे मच्छिंद्र गुंड आणि राजेंद्र खोजे यांनी म्हटलंय। या निषेध सभेमध्ये गणेश खिवरे, डॉ. संजय मस्के, पोपट शिरसाट, विक्रम मोढे, राजेंद्र लबडे, राजेंद्र भोरे, अशोक कोल्हापुरे, सचिन क्षीरसागर, रमेश कोकाटे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, सतीश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली शहर तसेच नगर मनमाड राज्य मार्गावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आज राहुरी येथे पूर्ण शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे। काल सोमवारी गंगापूर येथे गोदावरी नदीमध्ये काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेली आहे। आज संबंध महाराष्ट्र त्याला श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। काकासाहेब शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र सरकार यांना पूर्वकल्पना दिलेली होती की मराठा सेवक या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करणार आहेत, परंतु औरंगाबाद येथील कलेक्टर
यांनी त्याची गांभीर्यपूर्वक दखल घेतली नाही व या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जलसमाधी घेतली आणि जलसमाधी घेतल्यानंतर त्या युवकाला पोहता देखील येत नव्हतं, परंतु त्या ठिकाणी त्याचा जीव वाचवण्यासाठी काही युवक त्या ठिकाणी पुढे आले। पोलीस प्रशासनाने त्या युवकांना त्या ठिकाणी काकासाहेब शिंदे यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी जीव वाचवण्यासाठी सुद्धा चान्स दिला नाही। पोलिसांनी त्या ठिकाणी अडवलं। कुठेतरी हे सरकार मराठ्यांच्या पोरांचा जीव घेण्यावर टपलं की काय असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला आज निष्पन्न झालेला आहे। या ठिकाणी घेऊन आले आणि मला तुमच्याबरोबर फिरावं लागलं, तब्येत असू द्यात कशी, परंतु आजच्या नंतर मला वाटतं जेवढं आपल्याला हे आंदोलन तीव्र करता येईल तेवढं तीव्र स्वरूपाचं आपण करणार आहोत। हे तुमचं निषेध सभा संपल्यावर राहुरी फॅक्टरीवर रस्ता रोको आंदोलन ठेवलं, देवळाली बंद ठेवायचे, तिथं सुद्धा तुम्ही आलं पाहिजे आणि तिथं आपण रस्ता रोको आंदोलन करू। पुन्हा एकदा मी शिंदेंना शिवसेनेच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व थांबतो। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। आषाढी एकादशी निमित्त पुण्यामधील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी इथे विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी उपस्थिती लावली होती। पावसाची पर्वा न करता विठ्ठल माऊलीच्या दर्शनाची आस मनामध्ये ठेवून सर्व भाविकांनी विठूचं दर्शन घेतलंय। आषाढी एकादशी निमित्त पुणे येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी इथे विठुरायांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली। पुण्यामध्ये पाऊस सुरू असूनही भाविकांचा उत्साह मात्र कमी झाला नाही। अनेक भाविकांना इच्छा असून पंढरपूर इथे जाता येत नाही, ते आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये वेळ काढून प्रति पंढरपूर म्हणजेच विठ्ठलवाडी इथे विठुरायांच्या चरणी लीन होतात। तसेच शहराच्या मध्यवस्तीमध्ये असणारे नाना पेठेमधील निवडुंगा विठोबा मंदिराबरोबरच श्री लिंबराज महाराज देवस्थान, पासोड्या विठोबा, तुळशीबाग विठ्ठल मंदिर, झांजले विठ्ठल मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। विठ्ठलवाडी इथे पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। काही स्वयंसेवी संस्थांतर्फे भाविकांना फराळाचं इथे वाटप करण्यात आलंय, तर औंध येथील विठ्ठल मंदिर सकाळी 7 वाजता भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। दरम्यान सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मोठमोठी आंदोलने होत आहेत। सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या युवकानं जलसमाधी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे, याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत। दरम्यान बुलढाणा मोताळा मराठा बांधव एकत्र आले आणि या संदर्भातील निवेदन तहसीलदारांना दिले। त्यानंतर व्यापारी दुकानं बंद करून संपूर्ण शहर देखील बंद ठेवण्यात आलं। राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा संघटनांनी एक मराठा लाख मराठाचा पुन्हा एल्गार केलाय। सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी थेट जलसमाधी घेऊन आपलं जीवन संपवलंय, याचे पडसाद राज्यामध्ये उमटलेत। त्या पार्श्वभूमीवर बुलढाणा मोताळा मराठा बांधव एकत्र येत प्रथम तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। त्यानंतर व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि त्यानंतर शहर बंद करण्यात आलं। यावेळी तालुक्यामधील सर्व मराठा समाजाच्या समाज बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला होता। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी काळामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे। महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे। अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% पेक्षा जास्त रिझल्ट्स,
आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95%पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. साईंच्या चरणी आतापर्यंत आपण पैशांच्या, सोने, चांदी, हिरे यांच्या स्वरूपामध्ये भरपूर दान अर्पण करण्यात आलं हे ऐकलं असेल. मात्र मूळच्या चेन्नईच्या मात्र सध्या पुण्यामध्ये टाटा मोटर्समध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत असणाऱ्या शिवप्रिया कौशिक यांनी एखाद्या गरजू रुग्णाला जिवंतपणेच स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या निर्णयाचं सर्व स्तरातून मोठं कौतुक होत आहे. साईबाबांवरील आपल्या श्रद्धेपोटी अनेकांना आपण रोख रक्कम, सोनं, चांदी, हिऱ्यांसह अनेक मौल्यवान वस्तू साईचरणी अर्पण करताना पाहिलं असेल. मात्र मूळच्या चेन्नई येथील साई भक्त शिवप्रिया कौशिक यांनी एखाद्या रुग्णाला जिवंतपणेच स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतलाय. साईबाबांना सर्वस्व मानणाऱ्या 34 वर्ष शिवप्रिया मूळच्या चेन्नईच्या असून त्या पुण्यामधील टाटा मोटर्समध्ये संशोधन विभागामध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. शिवप्रिया यांनी गेल्या 8 वर्षांमध्ये 350हून अधिक वेळा साई दर्शनासाठी शिर्डीमध्ये भेट दिली आहे. 30 पेक्षाही जास्त वेळा त्यांनी संस्थान रक्तपेढीमध्ये रक्तदान केलं आहे. शिवप्रिया यांनी साई समाधी शताब्दी निमित्त आपली ओ रक्तगट असलेली किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशभरामधनं अनेकांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे. आपण गरजू रुग्णाला किडनी दान करण्याचा निश्चय शिवप्रिया यांनी केला. ज्या व्यक्तीवरती त्याचं कुटुंब अवलंबून असेल किंवा ती व्यक्ती शिक्षण घेत असावी अशाच व्यक्तीला आपण तात्काळ किडनी देणार आहोत असं शिवप्रिया यांनी सांगितलंय. तसेच मृत्यूनंतर नेत्रदान, शरीरदान करण्याच्या दृष्टीने देखील शिवप्रिया यांनी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली आहे. मात्र जिवंतपणी किडनी दान करून एखाद्याला नवीन आयुष्य देण्याच्या शिवप्रिया यांच्या अनोख्या निर्णयाचं सर्व स्तरांमधनं मोठं कौतुक केलं जात आहे. ये जो किडनी डोनेशन है ये मैंने इसलिए सोचा कि मुझे मालूम हो गया कि यहाँ नगर डिस्ट्रिक्ट में बहुत सारे लोगों का किडनी का प्रॉब्लम होता था और उसमें डायलिसिस का कंप्लेंट जो है वो बहुत इंसान को तकलीफ़ दिया था. बाबा ने बहुत सारे इंसान का तकलीफ़ कम करने का काम ही करता था. ऐसे तकलीफ़ कम करने के लिए अपने तरफ से जो कर सकते हैं मैंने सोचा है ये किडनी डोनेशन के बारे में. और उसमें बहुत सारे तकलीफ़ होती है, ये साइड इफ़ेक्ट्स बहुत सारे हैं, लेकिन उसके अलावा भी मैं ऑप्शन क्यों लिया क्योंकि बाबा का शब्द ऐसे है, अगर मैं सबके साथ डोनेशन नहीं लेने वाली हूँ, अगर क्योंकि मैं किसी से 10 रुपया लिया तो मुझे 100 रुपया देना पड़ता है, ये बाबा का शब्द है. तो इसलिए मेरा पूरा भरोसा है बाबा के शब्द के ऊपर. अगर मेरा ये किडनी मैंने डोनेट किया, मेरा दूसरा किडनी को 10 किडनी का पावर बाबा देने वाले ही है. तो वो मेरा कोई भी साइड इफ़ेक्ट्स जो बाकी लोग लेते हैं किडनी डोनेशन के बाद वो मुझे तो बिल्कुल नहीं होने वाला है. ये मैं बाबा के ऊपर मैं ऐसे भरोसा रख चुकी हूँ. नहीं है तो इतने साल इतने बार शिरडी आकर इतना भी भरोसा नहीं है तो कुछ मतलब नहीं. दूसरी भी चीज़ है, बाबा ने 1918 में तात्या कोते पाटिल जी गुजरने वाला था करके कह रहा था. और तात्या कोते पाटिल जी बाबा का सबसे बड़ा भक्त है और बाबा ने खुद ही बीमार पड़ गया और खुद का शरीर छोड़ दिया और तात्या कोते पाटिल का ज़िंदगी बाबा ने बचाया था. अपना बाबा ऐसे है, भक्तों के लिए खुद का शरीर बाबा ने छोड़ा था. ऐसे बाबा के लिए 87 साल में एक भक्त अगर उनका एक ऑर्गन डोनेट किया
वो उनका ज़िंदगी में ये इतना बड़ी बात नहीं होता है, ये मेरा सोच था। इसके कारण मैं ये निर्णय लिया कि आज हम ये काम करेंगे। और इसके कारण इसमें मेरा थोड़ा बहुत कंडीशंस भी था कि मेरा उम्र 34 है, बिलो 34 लोगों को मैं चूज़ करना चाहती हूँ, क्योंकि और उनका बिना बैड हैबिट्स मतलब दारू या बाकी सब मैं बैकग्राउंड वेरीफाई करके उनको शॉर्टलिस्ट करने वाली हूँ। और पूरा गांव वाले लोगों के मैं शॉर्टलिस्ट करने वाली थी, लेकिन नगर डिस्ट्रिक्ट, नासिक डिस्ट्रिक्ट सब जगह से बहुत सारे रिक्वेस्ट आ चुके हैं आज तक। लेकिन उसमें से सिर्फ जो लोग हर दिन बाबा का समाधि का दर्शन लेने वाले हैं, तो उनका ही मैं शॉर्टलिस्ट, फाइनल शॉर्टलिस्ट में लेके जाने वाली हूँ। इसके लिए बहुत सारे लोग खुद शिरडी में शिफ्ट करने के लिए भी तैयार हो चुके हैं। तो वो लिस्ट जब मिलता है तो वो मैं बाबा को, वो सभी लिस्ट बाबा को समाधि पर अर्पण करने वाली हूँ। और अर्पण करने के बाद बाबा का मर्जी जो है, बाबा को जिसका ज़िंदगी बचाना है, जिसको आगे उसका पढ़ाई करना है, जिसको आगे उसको फैमिली लाइफ बनाना है, जिसका ज़िंदगी और आगे लेके जाना है, वो बाबा का मर्जी जो रहता है, तो उसके ऊपर बाबा ने ये आरती के बाद एक चिट्ठी जो देता है तो उनको मेरा डोनेशन दिया जाता है। योगेश डोके, C24 तास, शिर्डी। आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी नित्य नियमानं सहकार नगर येथील विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगाची पूजा, अभिषेक आणि प्रसाद वाटप सेवा माजी उपमहापौर बाबा बागुल यांच्याकडून आणि त्यांच्या परिवाराकडून करण्यात येते। यंदाही हा उपक्रम सुरू ठेवण्यात आलाय, तर बागुल कुटुंबियांच्या नव्या पिढीने या उपक्रमामध्ये मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला। आषाढी एकादशी निमित्त पुण्यामधील अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांनी पांडुरंगाच्या चरणी आपली सेवा देण्याचा प्रयत्न केलाय। त्यात प्रामुख्याने माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आषाढी निमित्त सहकार नगर येथील शिवदर्शन वसाहतीमधील विठ्ठल मंदिरामध्ये पूजा, अभिषेक आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये फराळाचं वाटप देखील करण्यात आलंय आणि सायंकाळी दुधाचं वाटप करण्यात आलं। या सगळ्यामध्ये मोठ्या भक्तिभावानं अमित बागुल या बागुल कुटुंबियांच्या नव्या पिढीनं सहभाग घेतला। चालत चालत आज पंढरपूरला पोहोचलाय आणि आज आनंदाचा दिवस आहे। आणि या ठिकाणी आपण बघतो शिवदर्शनमध्ये शिवदर्शनी पूरग्रस्त वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये गेल्या 60 वर्षापासून हे मंदिर आहे। 60 वर्ष असं प्राचीन विठ्ठलाचं मंदिर या ठिकाणी आहे। येत्या 10 वर्षापूर्वी आबांनी जीर्णोद्धार करून हे मंदिर नव्याने बांधले। या ठिकाणी नित्य नियमाने आमचे शिवदर्शनमधील सर्व रहिवासी पूजा, अर्चा, भजन, कीर्तन या ठिकाणी चालतात। सगळे सण सगळ्या चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात। आज आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी 1000 नागरिकांसाठी खिचडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही ठेवला आहे। सकाळीचा होम अभिषेक या ठिकाणी झाला। आपण बघितलं असेल मंदिरामध्ये आपण गेलो होता, विठ्ठलाचं किती सुंदर असं त्यांनी पुजाऱ्यांनी केलेली आहे। आणि खरंच एक मंदिर आपण बघतो की जुनी प्राचीन मंदिर आता कमी झालीत वाढत्या शहरीकरणामुळे, पण तरी पण शिवदर्शन वसाहतीमध्ये मंदिर अत्यंत सुंदर असं सगळ्या इथल्या नागरिकांनी जपले। आणि यापुढेही आम्ही या पद्धतीने असं सगळे तरुण वर्ग विठ्ठलाची पूजा इथं नागरिकांसाठी काही ना काही सण साजरे या ठिकाणी करू। आज दिवसभर या ठिकाणी विविध कार्यक्रम आहे, संध्याकाळी देखील दूध वाटायचा कार्यक्रम या ठिकाणी आहे। आज 1000 लोकांना खिचडी या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे। सर्व नागरिकांना विनंती की त्यांनी दर्शनासाठी या ठिकाणी यावं आणि प्रसादाचा लाभ घ्यावा। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी हातभार लावण्यासाठी राहुरीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बाचकर यांच्या नेतृत्वाखाली वृक्ष लागवडीची मोहीम सुरू करण्यात आली आहे। शहरामधील मिशन शाळेमध्ये 100 रोपांची लागवड देखील करण्यात आली। सध्या पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन दरबारी विविध उपाययोजना सुरू आहेत। सध्या शासनानं 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलाय। त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं राहुरी शहरामधील मिशन शाळेमध्ये 100 विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे। शरदभाऊ बाचकर यांनी मिशन शाळा अधीक्षक यांना सांगितलंय की वृक्षारोपण करून त्यांची निगा जर तुम्ही राखत असाल तर तुम्हाला पाहिजे तेवढं रोपं मी उपलब्ध करून देईल। यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बाचकर, अहमदनगर मत्स्य आयुक्त राजेंद्र भादुले, सहाय्यक आयुक्त शरद कुदळे, युवा जिल्हाध्यक्ष नानाभाऊ जुंधारे, नानासाहेब कोळपे, नितीन बरे, नकुल सदाफुले, राजू मकासरे, सागर शिरसाट, महिला तालुकाध्यक्षा सौ रेखा नरवडे, सौ मनीषा डहाळे आदी उपस्थित होते। झाडे लावा, झाडे जगवा असं शासनाचं धोरण असलं तरी झाडे लावल्यानंतर त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे। त्यासाठी झाडांची निगा राखावी लागते। बरेच जण वृक्षारोपण करून त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे वृक्षांचं जतन होत नाही। त्यामुळे वृक्षारोपण बरोबर वृक्ष जतन करणं आवश्यक आहे।
असं शरदभाऊ बाचकर यांनी यावेळी सांगितलंय. वन महोत्सव 2018 या निमित्त सहाय्यक मत्स्य आयुक्त अहमदनगर विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच उदय साहेब 2018 या सालाबादप्रमाणे 13 कोटी वृक्षारोपणाचं जे शासनाचं उद्दिष्ट आहे त्याला म्हणून वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम शासनाने जो घेतलेला आहे, आम्हाला सहाय्यक आयुक्त बादले साहेबांनी सांगितलं की प्रत्येक सोसायटीने किमान 100-200 झाडं तुम्ही लावले पाहिजे. आम्हाला त्यांनी लेखी पण कळवलं. म्हणूनच या निमित्ताने आम्ही आज या शाळेचे शेख सर यांना 2-4 दिवसापूर्वी सांगितलं की सर आम्हाला खड्ड्याची व्यवस्था वगैरे करा. सर म्हणजे ठीक आहे मी करतो. त्या निमित्ताने आज आम्ही हे आयोजन केलं होतं. यापुढं शेख सरांना आमचं सांगणं असं आहे, तुम्ही 100 काय जेवढे झाडं मागताल तेवढे आम्ही द्यायला तयार आहे. उत्कर्ष मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने, माझ्या वतीने, राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्वांच्या वतीने जेवढे वृक्षारोपण या शाळेच्या निमित्ताने जिथं होतील तेवढे आम्ही द्यायला त्यांना तयार आहोत. आणि आज जिथं जो कार्यक्रम झाला सर्व उपस्थित राहिले सर्वांचे मी आभार मानतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुण्यामधील प्रख्यात डॉक्टर म्हणून ओळख असणाऱ्या कात्रज परिसरामधील साई स्नेह हॉस्पिटलचे मुख्य संस्थापक डॉक्टर सुनील जगताप यांनी आपल्या पुढील पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांनी सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राहावं, त्यासाठी त्यांच्या 3 मुलांचा कौतुक सोहळा अशा पारिवारिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील उपस्थिती लावली होती. साई स्नेह हॉस्पिटल परिवाराच्या वतीनं या परिवाराचे प्रमुख सदस्य म्हणून डॉक्टर सुनील जगताप यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी आणि जगताप परिवाराचा सामाजिक सेवेचा वारसा पुढे त्यांनी नेटानं चालवावा यासाठी गुणवंताचा सत्कार आणि कौतुक सोहळा अशा पारिवारिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थिती लावली होती. पुण्यामधील प्रख्यात डॉक्टर म्हणून ओळख असलेल्या कात्रज परिसरामधील साई स्नेह हॉस्पिटलचे मुख्य संस्थापक डॉक्टर सुनील जगताप यांनी त्यांच्या 3 मुलांचा कौतुक सोहळा असा कार्यक्रम कात्रज भागामध्ये ठेवला होता. या सगळ्या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या समाजकार्याचा वारसा तुम्ही देखील नेटानं चालवावा आणि तुमच्या शैक्षणिक यशाचं कौतुक करता यावं असं आहे, असं यावेळी डॉक्टर सुनील जगताप यांनी म्हटलंय. प्रत्येकाने वेगवेगळ्या स्पेशालिटीमध्ये डॉक्टर्स स्मिता आहेत, त्यांनी PhD केली डॉक्टरेटमध्ये. त्यानिमित्ताने आपण त्यांचा कौतुक करण्यासाठी एकत्र आलो. डॉक्टर सुमित MD मेडिसिन झाले, त्यासाठीच आपण कौतुक करायला आलो. आणि डॉक्टर संकेत हे सिव्हिल कंप्लीट केले आणि MS करण्यासाठी पुढची वाटचाल करत आहे. त्यांना शुभेच्छा आणि कौतुकासाठी आपण सगळे आज इथे आवर्जून जमा झालो. पण पाहुणे हे औपचारिक म्हणून हे सगळे स्टेजवर बसलेली मंडळी जी आहे ही जगताप फॅमिलीशी संबंधित आहे आणि जगताप फॅमिलीवरती यांनी अगोदरपासून खूप सहकार्य केल्यामुळे मला वाटतं की आज हा कार्यक्रम करण्याचा योग आलेला आहे. आजच्या स्टेजवरील प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय बाबासाहेब पुरंदरे जे सगळ्या महाराष्ट्राचं एक स्फूर्तिस्थान आहे. आपण उपस्थित असलेल्यांचाही प्रत्येकाचा काही ना काहीतरी खालीचा वाटा या सगळ्या त्याच्यात आहे. आज या निमित्ताने आपण इथं सगळे जमा झालो, गोळा झालो आणि एक स्नेह मेळावा आयोजित झाला. तर यासाठी परत एकदा आपलं स्वागत करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ ईश्वररूपी व्यक्तींच्या उपस्थितीत आम्ही केलेल्या या शैक्षणिक प्रगतीची दखल घेऊन आमचे गोड कौतुक करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्व जगताप परिवाराचे मी मनापासून धन्यवाद मानतो. PhD डॉक्टरेट जरी मला मिळाली असेल तरी त्यामध्ये अनेक जणांचा खारीचा वाटा हा प्रत्येक जणांचाच आहे. पण मला मिळालेली जी डॉक्टरेट पदवी आहे ती
अर्थशास्त्र विषयात असून कुटुंब पुण्यामुळे असेल की मला असं कुटुंब मिळालं. यशाच्या शिखराकडे सतत प्रेरित करणारे आणि शून्यातून आपलं विश्व निर्माण करणारे आणि आपली ओळख निर्माण करणारे माझे आई वडील, माझे काका काकू सगळे, सासू सासरे, माझे मिस्टर आणि माझा मुलगा अद्वैत, तसेच कुटुंबातले इतर सर्व मंडळी आणि नातेवाईक या सर्वांच्या सहकार्याशिवाय मला PhD मिळणं हे शक्य नव्हतं. आणि जगताप परिवाराच्या अशा सर्व गुणी मुलांचं अनेक कौतुक सोहळे आपण वारंवार आपल्या उपस्थितीत साजरे होतील अशी इच्छा व्यक्त करते. पहिल्यापासूनचं ठरलेलं एकच उत्तर असायचं की डॉक्टर व्हायचं आहे. त्या ठिकाणी करिअर निवडताना त्याच्यातली असलेली आवड, कष्ट करण्याची काय. जून 2018 मध्ये मला तिचा 28 जूनला लागला आणि युपीला झाला. पण त्यानंतर आपल्यावर विश्वास, त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला आणि हे सगळं एक 8.5-9 वर्षाचा कालावधी अखंडपणे चांगल्या पद्धतीने पार पडला. जसं आजपर्यंत बाबा जी एथिकल प्रॅक्टिस करत आली तशीच एथिकल प्रॅक्टिस मी पण करेन आणि जगताप कुटुंबियांचं नाव अजून उंच शिखरावर नेतं. चांगलं 10वी पास झालं, चांगल्या मार्गाने 10वी पास झाल्यावर करायचं काय हा मोठा प्रश्न होता समोर. काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं ते डोक्यात फिक्स होतं. मोठ्या बाबाची मोठी पुस्तकं बघून एक गोष्ट डोक्यात फिट केली की आपल्याला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. घरातल्यांचा असा विरोध असा कधी नव्हता, पण त्यांचं एक म्हणणं असं की तू 12वी कर, 12वी तुला पुढं वाटलं तर चेंज करता येईल फील्ड. तिथून पुढं मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, डिप्लोमा पूर्ण केला. मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं ट्रिनिटीसारख्या चांगल्या कॉलेजमध्ये, इंजिनियर झालो. आता एवढा मोठा माझा सत्कार झाला म्हणल्यावर माझी जबाबदारी वाढली. आता बिझनेस करायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना नक्कीच असं काहीतरी अभिमान वाटेल, असं काहीतरी कळेल अशी तुम्हाला ग्वाही देतो. आजपर्यंत जसं प्रेम केलं, आशीर्वाद दिले तसे तिथून पुढे द्या एवढीच अपेक्षा करतो. म्हणून या सगळ्या पारिवारिक सदस्यांसाठी, मित्रपरिवारासाठी ही चांगली आदर्श पर्वणीच ठरली आहे. जगताप कुटुंबियांवरती प्रेम करणाऱ्या अनेकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. दूध दरवाढीच्या निमित्तानं पांढऱ्या दुधामधील काळे बोके कोण आहेत याचा आता शोध लागेल असा खोचक टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावलाय. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दूध दरवाढीच्या निमित्तानं पांढऱ्या दुधामधील काळे बोके कोण आहेत याचा शोध आता लागेल असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आम्ही तोटा सहन करून 23 रुपये दुधाला दर हा देत होतो, असं हे दूध संघवाले आता कांगावा करायला लागतील असं म्हणत खोत यांनी दूध संघ मालकांच्या वरती टीका केली आहे. आता जी सरकारकडे 5 रुपये दरवाढ मागितली आहे, मग तुमचा तोटा भरून काढण्यासाठी मागितली की शेतकऱ्यांसाठी मागितली हे आता स्पष्ट होणं गरजेचं आहे असे म्हणत खोत यांनी जर तुमचा तोटा भरून काढण्यासाठी वाढीव दर मागितला नसेल आणि शेतकऱ्यांसाठी मागितले असतील तर मग दुधाला 28 रुपये दर द्यावा लागेल. पण तुमचा तोटाच भरून काढण्यासाठी हा वाढीव दर मागितला असेल तर मग तुम्ही शेतकऱ्यांना 25 रुपये देताय हे सिद्ध होईल. त्यामुळे जर आता 28 रुपये दुधाला दर मिळाला नाही तर सरकारच्या तिजोरीवरती डल्ला मारतोय हे स्पष्ट होईल. मग मात्र मी मुख्यमंत्र्यांकडे दूध दरामधील 3 रुपये कपात करण्याची मागणी करणार आहे असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय. पण सरकारकडे दुधाला दिलेल्या 5 रुपयाच्या निमित्तानं पांढऱ्या दुधामधील हे काळे बोके कोण आहेत हे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना समजेल असा टोला देखील सदाभाऊ खोत यांनी लगावलाय. मी असं म्हणत नाही. मग आमचं आता 5 रुपये सरकार कशासाठी मागितलं तुम्ही? शेतकऱ्याला परवडत नाही, सरकारनं 5 रुपये सरकार देतंय, मग सरकारनं दिले तुम्ही 3 काढून घेऊ नका ना त्यात. काय मॅडम? सरकारच्या तिजोरीवर दरोडा घालून हे कोण वाटून नाही. मला आता काय शोधायचं आहे, पांढऱ्या दुधातले काळे बोके कोण आहेत याचा मला शोध घ्यायचा आहे.
आता हे कांगवा करायला लागणार आहेत की आम्ही 23 रुपये दर देत होतो, म्हणजे आम्ही तोटा सहन करून देत होतो. मग तुम्ही तोटा सहन करून देत होता तर सरकारकडून 5 रुपये मागितले, हे तुमचा तोटा भरून काढायसाठी मागितले का शेतकऱ्यांच्यासाठी मागितले, हे पहिल्यांदा आता स्पष्ट होणं गरजेचं आहे. जर तुमचा तोटा भरून काढायसाठी मागितले नसतील तर 28 रुपये द्यावा लागेल. जर शेतकऱ्यांच्यासाठी मागितले असतील तर 28 द्यावा लागेल. आणि जर मग तुमचा तोटाच भरून काढायसाठी मागितले असतील तर मग तुम्ही 25 रुपये देता, हे सिद्ध होईल. आणि म्हणून असं कोणतरी म्हटलेलं होतं की मला दुधातल्या पांढऱ्या दुधातल्या काळ्या बोक्यांचा बंदोबस्त करायचा आहे, पण त्यावेळी नेमकं बोकं कोण सापडलं नव्हतं. आता निदान या सरकारनं दिलेल्या 5 रुपयाच्या निमित्तानं पांढऱ्या दुधातले काळे बोके कोण हे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना निदान समजून तरी. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुण्यामधील प्रख्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मंदिराच्या समोर रहिवासी असणारे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस प्रशासन, आरोग्य सेवक, सेवा पुरवणाऱ्या सामाजिक संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींना फराळ आणि दुधाचं वाटप केलं. पुण्यामधील प्रख्यात आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथील जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विठ्ठलवाडी येथील जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या अनेक शतकांपासून नित्य नियमानं हा आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जातो. याही वर्षी हा सोहळा संपन्न झालाय. दरम्यान माजी उपमहापौर प्रसन्न जगताप कुटुंबियांच्या वतीनं दरवर्षी सगळ्या पारिवारिक सदस्यांसाठी, मित्रपरिवार यांच्यासाठी फराळाचं आयोजन इथे करण्यात येतं. मात्र यावर्षी पोलीस प्रशासनाला, आरोग्य सेवकांना आणि सेवा देणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्ते यांना या निमित्तानं सेवा स्वरूप फराळाचं वाटप करण्यात आलंय. ॲडव्होकेट प्रसन्न घनश्याम जगताप, सिंहगड रोड, हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी. आज प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल नगरीमध्ये आज भाविकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली आहे. आमचं घर, आमचं कुटुंब, जगताप परिवार हा विठ्ठल मंदिराच्या समोरच दारातच राहिला आहे. त्यामुळं आम्ही येणाऱ्या भाविकांना, त्याचबरोबर इथं संपूर्ण यात्रेमध्ये सेवा देणारे पोलीस कर्मचारी असतील, आरोग्य विभागाचे लोक असतील, बाकीचे अनेक संस्थांचे लोक असतील, त्यांना चहा पाण्याचा कार्यक्रम आम्ही नेहमी ठेवत असतो. आणि यात्रेनिमित्त आलेल्यांची काही गैरसोय होत असेल तर ती आमच्या परिवाराकडनं सोडवली जाते. मी अमृता तुपे, प्रसन्न जगताप माझे मामा आहेत. तर दरवर्षी आम्ही लहानपणापासून आषाढी एकादशीला इकडे अगदी आवर्जून राहण्यासाठीच येतो आणि दरवर्षी इतकं भक्तिमय वातावरण असतं. तर आम्ही आवर्जून वाट बघत असतो की पुढच्या वर्षी आषाढी एकादशी परत कधी येते आणि दिवस कसा निघून जातो हे काही कळतच नाही. वातावरण आहे ते निश्चितच पुढच्या वर्षी अजून बदललेलं असतं. अमोल उत्मलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील कांचन राकेश कडू या विवाहित तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींना जबाबदार धरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून शोकसभा घेतली आहे. यावेळी मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये राहुरी पोलिसांना निवेदन देण्यात आलंय. राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील कांचन राकेश कडू या विवाहित तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींना जबाबदार धरून त्यांच्यावरती राहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिला न्याय मिळावा यासाठी राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून शोकसभा घेतली आहे. यावेळी शोकाकुल झालेल्या ग्रामस्थांनी स्वर्गीय कांचनच्या हत्येचा निषेध करून आमच्या लेकीला न्याय मिळवून द्यावा अशी साद निवेदनाच्या द्वारे राहुरी पोलिसांना घातली आहे. राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील चांगदेव गोविंद कदम यांच्या मुलीचा 1 वर्षापूर्वी राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील राकेश रामदास कडू याच्याबरोबर 23 एप्रिल 2017 रोजी मोठ्या थाटामध्ये विवाह पार पडलाय. कांचन ही सासरी नांदरत असताना घरामध्ये नेहमी छोट्या मोठ्या कुरबुरी चालू होत्या. त्यातूनच तिचा घातपात झाला अशी प्रतिक्रिया गावामध्ये उमटतीये.
घटनास्थळी सापडलेल्या चपला, बेडरूममध्ये पट्ट्यानं मारहाण झाल्यानंतर सापडलेला पट्टा, अस्ताव्यस्त पडलेले कपडे, आरोपींनी सांगितलेला संशयास्पद घटनाक्रम आणि घराच्या मागील बाजूस अर्धवटरित्या सापडलेली दारूची बाटली आदी बाबींचा सखोल तपास करून आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली आहे। यावेळी शोकसभेमध्ये राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांना 206 कलमाऐवजी कलम 203 लावावं असं निवेदन देण्यात आलं। यावेळी छावा संघटनेचे संभाजी निमसे म्हणाले की कांचनवरती तिच्या सासरच्या लोकांनी मोठा अन्याय केलाय, तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून त्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। दरम्यान राहुरी पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र आढाव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण टेकाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश देठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अच्युत जाधव, श्रीरामपूरचे छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष कसबे आदींनी श्रद्धांजली वाहिली आहे। परिसरामधील मालुंजे खुर्द, माहेगाव, खुडसरगाव, शेनवडगाव, कोपरे, तिळापूर, वाळुंजपोही, मांजरी आदी गावामध्ये कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त। पंधरा 55 आणि 99 23 59 25 55। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। राहुरी तालुक्यातील डिग्रस गावाच्या कन्या आणि राहुरी शहर सासर असणाऱ्या तसेच अध्यात्मामधनं प्रशासकीय सेवेमध्ये खडतर असा प्रवास करून तहसीलदार या पदावरती निवड झालेल्या हरिभक्त पारायण सौ सोनाली तागड यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला। राहुरी तालुक्याच्या डिग्रस गावाच्या कन्या आणि राहुरी शहर सासर असलेल्या तसेच अध्यात्मामधनं प्रशासकीय सेवेमध्ये खडतर प्रवास करून तहसीलदार पदावरती निवड झालेल्या हरिभक्त पारायण सौ सोनाली किरण तागड यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला। रासपचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांनी सौ सोनाली तागड यांचा सत्कार केल्यानंतर सोनाली तागड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। त्या म्हणाल्या की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वडिलांचं छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पार पाडत मोठ्या कष्टानं आईनं माझा सांभाळ करत अध्यात्माचं शिक्षण देत शालेय शिक्षणामध्येही काहीही कमी पडू दिलं नाही। सौ सोनाली तागड यांनीही आईच्या कष्टाचं चीज करून परिस्थितीशी हार न मानता जिद्दीनं शिक्षणाचा पल्ला गाठत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी महाविद्यालयीन शिक्षण घेताना केली। शिक्षण सुरू असतानाच सोनाली यांचा विवाह राहुरीमधील कापड व्यापारी किरण तागड यांच्याशी झाला। त्यानंतर सासरकडील मंडळींनी देखील त्यांना मोठं प्रोत्साहन दिलं, प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या। त्यामुळे तागड परिवाराचा आदर्श समाजानं घेतला पाहिजे। मुलींना सासर हे माहेर वाटलं पाहिजे, तसे प्रत्येक कुटुंबानं आपल्या कृतीमधनं दाखवून द्यायला हवं। तेव्हा मुली या लग्नानंतर देखील चूल आणि मूल या संकल्पनेमध्ये अडकून न राहता त्यांना संधी उपलब्ध करून द्यायला हवी, तरच समाजामध्ये प्रबोधन होऊन समाज प्रगतीकडे वाटचाल करेल। हरिभक्त पारायण असलेल्या सौ सोनाली तागड यांच्याकडनं आध्यात्मिक सेवेबरोबरच प्रशासकीय सेवेमध्ये समाजसेवा घडो अशा मंगलकामना व्यक्त करून शुभेच्छा देत सोनाली तागड यांचा शाल पुष्पगुच्छ देत फेटा बांधून सत्कार करण्यात आलाय। तर सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर क्षीरसागर यांनी सौ तागड यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी स्मारक समितीचे डॉ. प्रवीण क्षीरसागर, सातपुते सर, कांबळे सर, तुपविहिरे सर, आतिक बागवान आणि सौ अर्चना क्षीरसागर, तर रासपचे युवा जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, महिला तालुकाध्यक्ष सौ रेखा नरोडे, सतीश फुलसौंदर, प्रशांत शिंदे, राजू मकासरे, नानासाहेब कोळपे, गणेश हरदे आदी इथे उपस्थित होते। सौ सोनाली किरण तागड, मी माझं 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण सावित्रीबाई फुले महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी
8वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण केशवराव गाडेलकर हायस्कूल अहमदनगर. परंतु एवढं 1ली ते 4थी आणि 5वी ते 7वी शिक्षणामध्ये मला भरपूर अडचणी आल्या. मी अवघी 11 महिन्याची असताना माझ्या वडिलांचं निधन झालं आणि वडिलांचं निधन झाल्यानंतर सर्व कारभार माझ्या आईनं सांभाळला. सर्वप्रथमतः मी माझ्या आईला धन्यवाद देते. आईचं नाव सांग. माझ्या आईचे नाव श्रीमती मीना नारायण गावडे. तदनंतर 5वी नंतर मी स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. वक्तृत्व स्पर्धा, ज्या ज्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धाचं आयोजन नियोजन असतात त्या ठिकाणी मी जायचे. 8वी मध्ये आल्यानंतर असं वाटलं की जीवनामध्ये वेगळीच काहीतरी प्रगती करावी. मी 6वी मध्ये असताना परमपूज्य गुरुवारे ब्रह्मनिष्ठ हृदयनिवासी विठ्ठल बाबा देशमुख आळंदीकर हे माझ्या जीवनात आले. तदनंतर त्यांच्याकडून मी माळ घातली आणि माळ घातल्यानंतर 8वीला असल्यापासून मी कीर्तन, आता सुद्धा माझे कीर्तनाचे कार्यक्रम चालू आहेत. तदनंतर 8वी ते 10वीपर्यंत शिक्षण माझं अतिशय खडतर गेलं. कारण 8वीपर्यंत मी 7वीला जेव्हा होते तेव्हा पास सिस्टीम होती, आत्ता पण आहे. आणि 8वी ते 10वी मला खडतर माझा प्रवास गेला. मी 5वी पासून तर 10वीपर्यंत भाजी विकण्याचं काम केलं आणि भाजी विकून माझ्या आईनं पण भाजी विकून, माझी आई अंगणवाडी सेविका आहे, आईनं आणि मी उदरनिर्वाह करून आमची भूक भागवली. तदनंतर मी 10वी पास झाले. मला 10वीला 85 गुण मिळाले आणि 10वीला 85 गुण मिळाल्यानंतर मला विज्ञान साईडनं जायचं होतं, परंतु पैशाअभावी मी विज्ञान साईडनं गेले नाही. तर मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला माझा नंबर लागला नाही. मग मी अडसूळ पॉलिटेक्निक कॉलेज चास कामरगाव इथं 10वी नंतर 3 वर्ष मी कॉम्प्युटर डिप्लोमा केला. तदनंतर मी डिप्लोमा पास आउट झाल्यानंतर मी 4 वर्षाची डिग्री केली आणि ती डिग्री मी 2016ला पास आउट झाले. माझं BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. मग असं ठरवलं की आता बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालंय, एवढं काही थांबून चालणार नाही. पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हटल्यावर आत्ताचे मुली हे बाहेर स्पर्धा परीक्षेचे क्लास लावतात, परंतु मी क्लास न लावता 2016 पास आउट झाले आणि जून नंतर मी अभ्यास सुरू केला. तदनंतर शरद भाऊ बाचकर असतील, नाना भाऊ सुंदरे असतील यांनी माझा विवाह सुरेश उद्योग समूहाचे अध्यक्ष, सुरेश कलेक्शनचे अध्यक्ष माननीय श्री किरण सुरेश तागड यांच्याशी माझा विवाह जोडून दिला. माझा विवाह 2017 मध्ये 28 फेब्रुवारी 2017 मध्ये विवाह संपन्न झाला. तदनंतर मला माझ्या मिस्टरांनी, मला माझ्या सासरच्या लोकांनी साथ दिली आणि MPSC परीक्षा मी 2017ला दिली. त्यामध्ये 3 स्टेप असतात, ती म्हणजे प्रिलिमिनरी. त्या प्रिलिमिनरी म्हणजे मी पास आउट झाले. तदनंतर ती पहिली असती ती पूर्व परीक्षा, दुसरी असती मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा पण मी पास झाले आणि तदनंतर आता 3 महिन्यापूर्वी माझी इंटरव्ह्यू झाला पुण्याला, त्यामध्ये पण मी पास आउट झाले आणि 6 खाती निवडायला लावली होती. 6 खात्यापैकी मला तहसीलदार खातं आवडलं आणि MPSC परीक्षा पास आउट झाल्यामुळं मी तहसीलदार खातं निवडलं आणि माझी पुढची स्वप्न आहेत. नुसतं तहसीलदार झाले म्हणून थांबणार नाही. 19, 20, 21 ऑगस्ट महिन्यामध्ये पेपर आहेत, त्या मी पेपर देणार आहेत आणि मला नक्की खात्री आहे मी कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर होणार म्हणजे होणार, अशी माझी स्वप्न आहेत. आणि मी समाजसेवा पण करते. आम्ही गाडगे आश्रम असेल, गुहा येथील संस्था असतील, नगरचं स्नेहालय असेल, स्नेहांकुर असेल, माऊली असेल, माय माऊली असेल, अनाम प्रेम असेल, इथले आम्ही आता जवळजवळ 10 ते 15 मुलं दत्तक घेतलेत. आणि मी ज्या खडतर परिस्थितीतून जन्माला आले त्या माझं शिक्षण जसं खडतर झालं तसं अनाथ मुलांचं होऊ नये म्हणून मी त्यांच्यासाठी प्रयत्न करते. आणि माझा हेतू आतापर्यंत समाजसेवा होता आणि कीर्तनाची सकाळी तहसील ऑफिस, संध्याकाळपर्यंत सकाळ ते संध्याकाळ तहसील ऑफिस आणि तदनंतर संध्याकाळी माझी कीर्तन सेवा अखंडपणे खंड न पडता कायमस्वरूपी राहील. मी एवढंच सांगू इच्छिते. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आमच्या या समाजाचे भूषण हरिभक्त परायण बालकीर्तनकार सोनालीताई गावडे यांची MPSCतून तहसीलदारपदी निवड झाली. त्याबद्दल आम्ही छोटासा आमच्या सर्व नाना भगिनी असेल, आमच्या सर्व परिवाराच्या वतीने त्यांना छोटासा एक प्रोत्साहन म्हणून आम्ही छोटासा सत्कार त्यांचा केला आहे. परंतु आमचं एवढंच मत राहील की भविष्यात काळामध्ये मॅडमचं असंच उन्नती होत राहावं आणि त्यांच्या हातून या देशाची आणि गरीब दुबळ्याची अशी
सेवा घडत जावं आणि यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं तसं तहसीलदार होऊन न थांबता मी यापुढले परीक्षेत म्हणजे कलेक्टर असेल कुठं त्याची पुढची परीक्षा असेल त्यांना आमच्या सर्व परिवाराच्या वतीने शुभेच्छा. तसेच त्यांचे पतिराज आमचे मित्र किरण भाऊ तागड, खरं तर त्यांना धन्यवाद करायला पाहिजे की या सगळ्या खडतर परिस्थितीत सोनालीताईंना त्यांच्याबद्दल सांगितलं, परंतु यापुढं लग्न झाल्यानंतर जे त्यांनी शिक्षण घेतलं असेल तर त्याला किरण भाऊचा असा मोठा त्यांचा वाटा आहे. असंच किरण भाऊला पण आम्ही सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि या तागड कुटुंबाचं यापुढं असंच उन्नती होत राहावं अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. शिक्षणाचं प्रमाण विशेषतः महिलांमध्ये अत्यंत कमी आहे. अशा समाजामधून सोनालीताई गावडे उर्फ सोनालीताई तागड ह्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत इतक्या लहान वयामध्ये तहसीलदाराची परीक्षा पहिल्यांदा बसल्या आणि त्या उत्तीर्ण झाल्या. हा त्यांचा सर्व प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे आणि समस्त बहुजन समाजातील स्त्रियांना, तरुणींना आणि मुलांना, तरुणांना सुद्धा प्रेरणादायी असा आहे. अशा ह्या प्रतिकूल परिस्थितीतून यश संपादन करणाऱ्या सोनालीताईस आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्या 21व्या वर्षी तहसीलदार झालेल्या आहेत, याचाच अर्थ त्या लवकरच जिल्हाधिकारीच्या जिल्हाधिकारी सुद्धा बनतील, ती परीक्षासुद्धा त्या पास होतील अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यासाठीही त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय भारत. मनोज साळवे, 37 फुलसमदार, C24 तास, राहुरी. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी कायगाव टोका इथे काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या राज्य शासनाचा निषेध म्हणून कोपरगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, तर दुपारी निषेध सभा देखील घेण्यात आली आहे. मराठा समाजाला त्वरित आरक्षण जाहीर कराव्या मागणीसाठी मंगळवारी कायगाव टोका इथे जलसमाधी आंदोलन झालं. या आंदोलनाच्या प्रसंगी गंगापूर तालुक्यातील सुरेगाव येथील काकासाहेब शिंदे या तरुणानं गोदावरी नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेतली आहे. या तरुणाच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबदार आहे या भावनेमधनं सरकारचा निषेध करण्यासाठी कोपरगाव इथे सर्व पक्षांच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सकाळी सर्व वक्त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दामध्ये निषेध करून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला शहरामधील व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. शहरामधील शाळा कॉलेजांना सुट्टी देण्यात आली होती. सदर बंद हा शांततेमध्ये सुरू होता, तर कुठलाही अनुचित प्रकार इथे घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. त्यांना आज कोपरगाव शहर तसेच महाराष्ट्र संपूर्ण बंद ठेवून आज कोपरगाव इथे 4 वाजता श्रद्धांजलीसाठी सभा आयोजित केलेली आहे. तरी सकल मराठा समाज सभा संपल्यानंतर कोपरगाव शहराची मराठा आरक्षणासाठी पुढील दिशा या सभेनंतर सभेत जाहीर करणार आहे. आणि तसेच मुख्यमंत्री साहेब फडणवीस यांनी 4 वर्षापासून मराठा समाजाला जे मराठा समाजाचा सतत मागणीचा विचार न करता फक्त तत्व, निकष आणि अभ्यास यातच 4 वर्ष वाया घालवले. यासाठी फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही जोरदार आंदोलन करणार आहे. मागण्या काय आहेत? मराठा समाजाला आरक्षण ही आमची मुख्य मागणी असून शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही झाली, परत त्यानंतर माता भगिनींचं संरक्षण, शेतकऱ्यांचं रक्षण आणि मराठा आरक्षण या 3 मागण्या आहेत. तसेच फडणवीस सरकारने फसवल्यामुळे फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा. शहरामध्ये आज 100% कडकडीत
उत्स्फूर्तपणे शाळा, कॉलेज, महाविद्यालय, व्यापाऱ्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे बंद कडकडीतपणे ठेवलेला आहे. त्याला पूर्ण जाहीरपणे पाठिंबा देण्यात आलेला आहे. सर्वपक्षीय कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे. सर्व व्यवस्थित कडकडीत बंद ठेवून 4 वाजेपर्यंत शांततेचं आवाहन केलेलं आहे. 4 वाजता शोकसभा इथं आयोजित केलेली आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणानं घेतली गोदापात्रामध्ये उडी. याच्या निषेधार्थ राहुरी बंदची हाक. निस्सिम साई भक्त शिवप्रिया कौशिक यांनी साईंच्या चरणी स्वतःची किडनी दान करण्याचा घेतला निर्णयाचं होतंय सर्वत्र मोठं कौतुक. पांढऱ्या दुधामधील काळे बोके कोण याचा शोध लागेल. सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. आणि राहुरी तालुक्यातील हरिभक्त पारायण सोनाली तागड यांची तहसीलदारपदी निवड. राष्ट्रीय समाज पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं सौ तागड यांचा सत्कार. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळा वर्तमानात बिनधास्त.